नमस्कार बालमित्रांनो, मराठी लेक्चरवालीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. मित्रांनो, समजा तुम्ही तुमच्या मित्राकडून खेळणी आणण्यासाठी काही पैसे उसने घेतले, तर परत करताना तुम्ही तेवढेच पैसे देता की सोबत एखादं चॉकलेट पण देता? नक्कीच काहीतरी जास्तीचं देतो ना. बँकांमध्ये किंवा व्यवहारात याच जास्तीच्या पैशांना काय म्हणतात माहिती आहे? त्यांना म्हणतात व्याज. आज आपण इयत्ता 5वी, 6वी, 7वीच्या पुस्तकातील आणि स्कॉलरशिप परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला घटक सरळ व्याज अगदी सोप्या भाषेत आणि सोप्यापासून अवघडापर्यंतच्या गणितासह शिकणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यानंतर सरळ व्याजाचं एकही गणित तुमच्याकडून चुकणारं नाहीत. तर विद्यार्थी मित्रांनो, सरळ व्याज ह्या घटकाकडे वळण्या अगोदर ज्या काही सोप्या भाषेत आपण काय करूया, ज्या काही व्याख्या आहेत ते पहिल्यांदा समजावून घेऊया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मुद्दल, ज्याला आपण प्रिन्सिपल आणि शॉर्ट फॉर्ममध्ये पी असे म्हणतो. आता मुद्दल म्हणजेच काय, तर बघा आपण बँकेकडून किंवा कोणाकडूनही जे पैसे उसने घेतो किंवा बँकेत ठेवतो त्या मूळ रकमेला मुद्दल असे म्हणतात. काय सांगितलं बघा, आपण बँकेकडून किंवा कोणाकडूनही जे पैसे उसने घेतो किंवा बँकेत ठेवतो त्या मूळ रकमेला मुद्दल म्हणतात. काय सांगितलं, त्या मूळ रकमेला मुद्दल म्हणतात. लक्षात आलं का? त्यासोबतच आता व्याज, ज्याला आपण इंटरेस्ट आणि शॉर्ट फॉर्ममध्ये आय असे म्हणतो. आता बघा, जी काही रक्कम आपण घेतली ती वापरल्याबद्दल म्हणजेच मुद्दला व्यतिरिक्त जी जास्तीची रक्कम द्यावी लागते त्याला व्याज असे म्हणतात. काय सांगितलं बघा, जी रक्कम वापरल्याबद्दल मुद्दला व्यतिरिक्त जी जास्तीची रक्कम द्यावी लागते त्याला व्याज म्हणतात. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता पुढे पाहायचं आहे दर, ज्याला आपण रेट ऑफ इंटरेस्ट आणि शॉर्ट फॉर्ममध्ये आर असे म्हणतो. आता बघा, जे काही व्याज म्हणजे व्याज हे नेहमी दर 100 रुपयांवर एका वर्षासाठी आकारले जाते. याला दर साल, दर शेकडा म्हणजेच दशे म्हणतात. काय सांगितलं बघा, दर कशाला म्हणायचं? व्याज हे नेहमी दर 100 रुपयांवर एका वर्षासाठी आकारले जाते. याला दर साल, दर शेकडा म्हणजेच शॉर्ट फॉर्ममध्ये दशे म्हणतात. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता जे काही पुढील आहे ते आहे बघा मुदत किंवा काळ. काय आहे बघा, मुदत किंवा काळ, ज्याला आपण काय म्हणतो? टाईम. आता बघा, पैसे जितक्या वर्षांसाठी किंवा काळांसाठी वापरले जाते तो काळ म्हणजे मुदत. लक्षात आलं का? काय सांगितलं बघा, पैसे जितक्या वर्षासाठी किंवा काळासाठी वापरले जातात तो
काळ म्हणजे मुदत, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल की इथे टाईम पुढे यन आणि टी असं का लिहिलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, आता हा जो काही टी आहे, हा टी म्हणजे असतो टाईम किंवा टाईम पिरियड. काय असतो? टाईम किंवा टाईम पिरियड. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे जरा असं तुमचं कन्फ्युजन दूर करते. आता बघा, आपण बँक किंवा व्यक्तीकडून घेतलेले पैसे एकूण किती काळासाठी वापरणार आहोत, तो कालावधी म्हणजेच काय असणार आहे रे? टी. लक्षात आलं का? आता बघा, हा जो काही टी आहे, हा प्रामुख्याने सरळ व्याज काढताना वापरलं जातो. लक्षात आलं का? पुढे सूत्रामध्ये मी तुम्हाला माहिती देते. आणि हा यन म्हणजे काय? तर यन म्हणजे नंबर ऑफ इयर्स. काय आहे बघा? नंबर ऑफ इयर्स म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? किंवा नंबर ऑफ कन्व्हर्जन पिरियड्स, व्याज आकारणीच्या फेऱ्यांची संख्या. काय म्हणायचं ह्याला? व्याज आकारणीच्या फेऱ्यांची संख्या. आता बघा, हा फक्त काळ नसून एक ठराविक मुदत असते. लक्षात आलं का? ठरलेल्या मुदतीत व्याजाची गणना एकूण किती वेळा होणार, ती संख्या म्हणजे असते यन. लक्षात आलं का? आणि हा जो काही यन आहे, हा प्रामुख्याने चक्रवाढ व्याज म्हणजे जे काही कंपाऊंड इंटरेस्टमध्ये वापरतात. लक्षात आलं का? पुढे आपण हा भाग पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता बघा, तुम्हाला समजलं का? टी म्हणजे काय? एकूण वर्ष किंवा कालावधी. काय? टी म्हणजे काय? एकूण वर्षे किंवा कालावधी. आणि यन म्हणजेच काय? व्याजाचा एकूण हिशोब. एकूण किती वेळा होणार, ती संख्या. लक्षात आलं का? इथं लिहिते बघा, व्याजाचा हिशोब एकूण किती वेळा होणार, ती संख्या. लक्षात आलं का? आता कन्फ्यूज व्हायचं नाही. काही सूत्रांमध्ये टी दिसतो, काही सूत्रांमध्ये यन दिसतो, तर अजिबात घाबरायचं नाही. यन असू दे किंवा टी असू दे, यन म्हणजेच काय? टाईम. आणि यन म्हणजे सुद्धा काय आहे रे? की व्याजाचा हिशोब एकूण किती वेळा होणार ती संख्या. यन किंवा टी, मुदत किंवा काळ, एवढंच लक्षात ठेवायचं. लक्षात आलं का? आता झालं का कन्फ्युजन दूर? त्यासोबतच आता पुढे जे काही आहे ते आहे बघा रास. रास म्हणजेच काय? अमाऊंट. आणि त्याला आपण ए असे म्हणतो. आता बघा, जेव्हा आपण घेतलेले पैसे परत करतो, तेव्हा हे जे काही मुद्दल आणि व्याज मिळून जी एकूण रक्कम देतो, त्याला रास असे म्हणतात. काय सांगितलं बघा विद्यार्थी मित्रांनो? जेव्हा आपण घेतलेले पैसे परत करतो तेव्हा मुद्दल आणि व्याज मिळून जी एकूण रक्कम देतो, त्याला रास म्हणतात. लक्षात आलं का? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता रास बरोबर काय आहे बघा? रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. आता बघा मुलांनो, आता ह्या सगळ्या काय झाल्या रे? की सरळ व्याज काढण्यासाठी ज्या काही संकल्पना आपल्याला माहिती करून घ्यायच्या होत्या, त्याच्या व्याख्या आपण पाहिलेल्या आहेत. आता बघा, सरळ व्याज काढण्याचं एकच सोपं सूत्र आहे. म्हणजेच काय बघा, आय बरोबर व्याज. आता बघा, इथे काय आहे? आय. म्हणजेच इथं काय येणार आहे? सरळ व्याज बरोबर आय बरोबर काय आहे? तर पी गुणिले आर गुणिले यन भागिले 100. काय? 100. लक्षात आलं का? किंवा तेच सूत्र असेही लिहितात. काय लिहितात? पी गुणिले आर गुणिले टी भागिले 100. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ह्या सूत्रामध्ये पी म्हणजे काय आहे? तर प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल. आर म्हणजे काय आहे? रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजेच दर. आणि जो काही यन किंवा टी, तर तो काय आहे? टाईम. लक्षात आलं का? आणि इथे जे काही 100 आहेत. का 100? कारण 100 रुपयांवर. लक्षात आलं का? तर हेच मराठीमध्ये असं लिहिलं जातं, मुद्दल गुणिले दर गुणिले क, मुदक. लक्षात आलं का? क म्हणजे काळ. लक्षात आलं का? भागिले 100.
मुद्दल गुणिले दर गुणिले काळ. चला आता लगेच काय करूया, एक पुढे उदाहरणं पाहूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता बघा मुद्दल दिली आहे 5,000 रुपये, दर साल दर शेकडा 10% आणि मुदत 2 वर्षे असल्यास सरळ व्याज किती. चला आपल्याला सूत्र माहीत आहे, सूत्र लिहायचं काय आहे बघा, आय बरोबर पी गुणिले आर गुणिले यन भागिले 100. तुम्ही टी लिहिला तरीही चालतो. लक्षात आलं का. मुदत यन म्हणजे आणि टी म्हणजे एकच आहे. लक्षात आलं का. चला आता बघा पी म्हणजे काय, प्रिन्सिपल म्हणजेच काय आहे, मुद्दल. बघा इथे मी मराठीमध्ये लिहिते सूत्र, मू गुणिले द गुणिले क भागिले 100. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मुद्दल किती आहे, तर मुद्दल आहे 5,000 गुणिले दर किती आहे रे, तर दर आहे 10 गुणिले मुदत किती आहे, तर ती आहे 2 वर्षे. किती आहे, 2 वर्षे. भागिले काय येणार आहे, तर भागिले येणारे 100. लक्षात आलं का. चला काय काय जाईल बघा, तर इथे ह्या शून्याला हा शून्य गेला. काय सांगितलं बघा, ह्या 2 शून्याला हा 2 शून्य गेले. लक्षात आलं का. काय राहिलं बघा विद्यार्थी मित्रांनो, तर इथं राहिलं 50 गुणिले 10 गुणिले 2. बघा 50 गुणिले 10, 5 एक्के 5 आणि वरचे हे 2 शून्य म्हणजे काय आलं रे, 500 गुणिले 2. चला गुणाकार करूया. 5 दुने 10 आणि वरचे 1 2 2 शून्य. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, जे काही सरळ व्याज आहे ते सरळ व्याज 1,000 रुपये होईल. काय सांगितलं बघा, सरळ व्याज 1,000 रुपये होईल. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला काय करायचं आहे, प्रश्न बघायचा आहे. प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलं आहे त्यानुसार काय करायचं आहे, सूत्राचा वापर करायचा आहे, त्यामध्ये किमती घालायच्या आहेत आणि उदाहरण सोडवायचं आहे. लक्षात आलं का. आता प्रश्न दुसरा बघा, राहुलने बँकेकडून दर साल दर शेकडा 12% दराने 6,000 रुपये 3 वर्षांसाठी कर्ज घेतले, तर त्याला बँकेला किती रास म्हणजे एकूण रक्कम परत करावी लागेल. तर बघा आता माहिती पहिल्यांदा आपण लिहून घेऊया म्हणजे तुम्हाला हे सोपं पडेल. बघा मुद्दल आपल्याला किती दिले रे, तर ती दिले 6,000. किती दिले, 6,000. दर किती दिला आहे, तर दर दिला आहे 12. किती दिला आहे, 12. आणि जो काही मुदत म्हणजे जो काही काळ दिला आहे तो किती रे, 3 वर्षासाठी आपण कर्ज घेतले. किती, 3 वर्ष. लक्षात आलं का. आपल्याला काय विचारलं आहे, रास. पण पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल रे, तर व्याज काढावं लागेल. कारण रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. आपल्याला मुद्दल दिले पण आपल्याला त्या मुद्दलवर होणारं व्याज किती हे पहिल्यांदा काढावं लागेल. चला मग पहिलं काय असेल, तर बघा मुद्दल गुणिले दर गुणिले काळ म्हणजेच भागिले 100. म्हणजेच काय तुम्ही म्हणू शकता, पी गुणिले आर गुणिले यन. लक्षात आलं का. बरोबर. चला किमती ठेवूया. काय येणार आहे बघा, 6,000 गुणिले 12 गुणिले 3 भागिले काय येणार आहे, 100. चला काय जाते बघा, की हा वरच्या 2 शून्याला हे खालचे 2 शून्य गेले. लक्षात आलं का. काय राहिलं, तर राहिलं बघा किती राहिलं, 60 गुणिले 12 त्रिक 36. 12 त्रिक 36. चला हा गुणाकार करूया. पहिल्यांदा बघा हा शून्य आहे, शून्यानं कोणत्याही संख्येला गुणल्यानंतर काय येतं, उत्तर शून्य म्हणून 0. चला आता ह्या 6ने 36ला गुणूया. बघा 6 36 6 हातचा आला 3. 6नं काय करायचं, 3ला गुणायचं आहे. 6 1 6 6 2 12 6 त्रिक 18 18 अधिक 3 19 20 21. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याला काय झालं रे, की जे काही व्याज म्हणजेच आय बरोबर किंमत काय आली, 2,160. लक्षात आलं का. आता आपण काय करू, रास काढू शकतो. चला रास बरोबर काय येणार आहे बघा, रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. चला मुद्दल किती आहे बघा, तर मुद्दल आहे 6,000 अधिक व्याज किती आहे बघा, 2,160. चला दोघांची बेरीज करूया. 0 अधिक 0 0 0 अधिक 6 6 0 अधिक 1 1 6 अधिक 2 8. तर विद्यार्थी मित्रांनो राहुलला बँकेला किती रुपये परत करावे लागेल, तर 8,160 रुपये. काय आहे बघा, राहुल बँकेला 8,160 रुपये परत करेल. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो, परत करेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता जे काही पुढील गणित आहे ते काय आहे बघा, जर 3 वर्षाचे 10% दराने सरळ व्याज 900 रुपये होत असेल तर मुद्दल किती रुपये असेल. आता बघा विद्यार्थी मित्रांनो यात आपल्याला काय दिलं आहे,
व्याज दिलेलं आहे, सरळ व्याज दिलेलं आहे. आपल्याला काय काढायचं आहे? मुद्दल. पहिल्यांदा जी काही दिलेली माहिती आहे ती काय करूया? लिहून घेऊया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा काय दिलं आहे की आपल्याला व्याज दिले. काय दिलं आहे बघा? व्याज दिले 900 रुपये. किती दिलं आहे? 900. त्यासोबतच दर किती दिला आहे? तर दर दिला आहे 10%. किती दिला आहे? 10%. आणि जे काही काळ दिला आहे म्हणजे मुदत किती दिले? तर ती दिली 3 वर्षे. किती दिली बघा? 3 वर्षे. आपल्याला काय काढायचं आहे? मुद्दल. काय काढायचं आहे? मुद्दल. चला सूत्र लिहूया. काय आहे बघा? आय बरोबर पी गुणिले आर गुणिले यन भागिले 100. तर विद्यार्थी मित्रांनो, पी म्हणजे काय की मुद्दल. बघा इथं लिहिते व्याज बरोबर काय असणार आहे? मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. चला लगेच किमती ठेवूया. बघा व्याज आपल्याला किती दिलं आहे? व्याज दिलं आहे 900 रुपये बरोबर. आता आपल्याला काय काढायची? मुद्दल. मग आहे तसंच मुद्दल गुणिले दर किती दिला आहे? दर दिला आहे 10. किती दिला आहे? 10 गुणिले जो काही मुदत आहे ती किती दिली? 3 वर्षाची भागिले काय येणार आहे? 100. काय येणार आहे? 100. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढे काय होईल बघा? 900 बरोबर मुद्दल गुणिले 10 गुणिले 3 काय येणार आहे? 30 भागिले 100. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, मला काय करायचं आहे? मुद्दल काढायचे. मग मी काय करते? हे जे काही गुणाकारामध्ये आहे ते इकडे नेल्यानंतर काय होईल? तर बघा मुद्दल आहे तसंच राहील. इकडे काय होणार आहे बघा? हे जे काही छेदामध्ये ते इकडे गेल्यानंतर होईल अंशामध्ये. म्हणजेच काय येणार आहे? 900 गुणिले 100 आणि छेदामध्ये येणारे 30. काय येणार आहे? छेदामध्ये येणारे 30. लक्षात आलं का? चला लगेच काय करूया? भाग लावूया. बघा ह्या शून्याला हा शून्य गेला. लक्षात आलं का? 3 एके 3, 3 त्रिक 9. हा राहिला 0. लक्षात आलं का? ह्या शून्याला हा शून्य गेला पण इथला शून्य इथं राहिला. काय झालं रे? 30 गुणिले 100. 30 गुणिले 100 म्हणजेच काय? 3 एके 3 आणि किती शून्य आहेत? 1 2 3. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, मुद्दल किती आली रे? 3000 रुपये. लक्षात आलं का? म्हणून जी काही मूळ मुद्दल किती आहे रे? तर मूळ मुद्दल ही 3000 रुपये असेल. मूळ मुद्दल 3000 रुपये होते. लक्षात आलं का? त्यासोबतच आता जे काही पुढील प्रश्न आहे बघा. काय आहे तो प्रश्न? 4000 रुपयांचे 5 वर्षात आयेशाला 1200 रुपये व्याज मिळते, तर व्याजाचा दर किती असेल? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता बघा काय काय दिले आपल्याला की 4000 रुपये दिले. हे काय आहेत रे? तर ते आहे मुद्दल. काय आहे? मुद्दल 4000 रुपये. त्यासोबतच आपल्या नाव दिलेत वर्ष म्हणजे त्या काय आहे रे? काळ. लक्षात आलं का? 5 वर्ष. व्याज दिले आपल्याला. किती दिले बघा? व्याज दिले 1200, ज्याला आपण 1200 रुपये असंही म्हणतो. आता आपल्याला काय काढायचं आहे? दर. आता आपल्याला काढायचं आहे दर. वरच्या ह्याच्यामध्ये आपण काय काढलं? मुद्दल. सूत्र तेच होतं. लक्षात आलं का? आता इथे काय काढायचं आहे? दर. चला पुन्हा काय करायचं आहे? सूत्र लिहायचं आहे. बघा व्याज बरोबर काय येणार आहे? मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. इथे काय येणार आहे? पी गुणिले आर गुणिले यन भागिले 100. लक्षात आलं का? चला लगेच किमती ठेवूया. मुद्दल किती आहे बघा? 4000 गुणिले दर किती आहे रे? तर दर आपल्याला काढायचा आहे, तो आहे तसाच. गुणिले काळ किती आहे? 5 वर्षे भागिले 100. व्याजही आपल्याला दिले. किती दिले? 1200. सगळ्या किमती सूत्रामध्ये लिहिल्या. आता काय काय होईल बघा विद्यार्थी मित्रांनो? तर आपल्याला काढायचा आहे दर. तर इथे बघा पुढील स्टेप काय होईल? इथं होईल 1200 म्हणजे 1200 बरोबर. आता बघा ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. लक्षात आलं का? वरच्या 2 शून्याला खालचे 2 शून्य गेले. तर काय राहिलं बघा? 40 गुणिले दर गुणिले 5. चला मी काय केलं बघा? 1200 बरोबर मी काय केलं? 40 गुणिले 5 गुणलं तर काय येणार आहे बघा? 5 चोक 20 आणि हा 0. लक्षात आलं का? काय येणार आहे? 200 गुणिले दर. आता बघा हे आहेत गुणाकारामध्ये, आपल्याला काढायचं आहे दर. म्हणून मी काय केलं बघा? दर बरोबर हे काही गुणाकारामध्ये आहेत, इकडे गेल्यानंतर काय होईल? भागाकारामध्ये. म्हणजेच 1200 भागिले काय आलं रे? 200. लक्षात आलं का? तर चला विद्यार्थी मित्रांनो, काय काय हे होईल बघा की ह्या वरच्या 2 शून्याला खालचे 2 शून्य गेले. तर काय येणार आहे बघा? बेके बेसक 12. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, जे काही 4000 रुपयांचे 5 वर्षात आयेशाला 1200 रुपये मिळाले, तर त्या व्याजाचा दर साल दर शेकडा किती आहे रे? 6. काय आहे बघा? व्याजाचा दर साल दर शेकडा 6 आहे. किती आहे? 6
टक्के आहे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यासोबतच आता पुढील उदाहरण काय आहे बघा. दर साल दर शेकडा 8 दराने 5,000 रुपयांचे किती वर्षात 800 रुपये व्याज होईल? बघा, आता तुम्हाला वाटेल की इथं व्याज विचारले का, तर नाही, इथे विचारले वर्ष, किती वर्षात. लक्षात आलं का? यात आपल्याला काय काढायचं आहे, मुदत किंवा काळ काढायचं आहे. दिलेली माहिती पहिल्यांदा लिहून घेऊया. बघा, जी काही मुद्दल दिली ती किती दिले रे, 5,000 रुपये. किती दिले, 5,000 रुपये. बघा, दर किती दिला आहे, तर 8%. लक्षात आलं का? दर दिला आहे 8%. त्यासोबतच व्याज किती दिले रे, तर व्याज दिले 800 रुपये. किती दिले, 800 रुपये. आणि आता आपल्याला काय काढायचं आहे, काळ. काय काढायचं आहे, काळ. चला लगेच काय करूया, सूत्र लिहूया. काय आहे बघा सूत्र, व्याज बरोबर सरळ व्याज बरोबर काय येणार आहे, मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. इथे तुम्ही आय बरोबर पी गुणिले आर गुणिले एन भागिले 100 असंही लिहू शकता. लक्षात आलं का? चला, व्याज किती आहे, व्याज आहे 800 रुपये, 800 रुपये. मुद्दल किती आहे रे, तर 5,000 गुणिले दर आहे 8 गुणिले आपल्याला मुदत काढायची. लक्षात आलं का? भागिले 100. चला काय काय होईल, ह्या बघा 2 शून्याला, वरच्या 2 शून्याला खालचे 2 शून्य गेले. काय राहिलं बघा, तर इथं राहिलं 800 बरोबर 50 गुणिले 8 गुणिले काळ किंवा मुदत. लक्षात आलं का? चला, 800 बरोबर काय करूया, हा गुणाकार करूया. 8×5 = 40, हा राहिलेला शून्य इथं. 400 गुणिले काळ. आता बघा, काळ असाच ठेवला म्हणजेच काय होणार आहे बघा, हे 800 बरोबर काय येणार आहे, इथं काळ असाच ठेवला. आता हे जे काही गुणाकारामध्ये 400 आहेत ते इकडे आल्यानंतर काय होईल रे, भागाकारामध्ये. म्हणजे ते भागाकारामध्ये गेले तर काय होतं बघा, ह्या वरच्या 2 शून्याला खालचे 2 शून्य गेले. चला भाग लावूया. बघा, 4 × 1 = 4, 4 × 2 = 8. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, जे काही मुदत किंवा काळ बरोबर काय आलं रे, 2 वर्षे. काय आले, 2 वर्षे. म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, मुदत किती वर्षांची असेल रे, मुदत 2 वर्षे असेल. किती असेल रे, 2 वर्षे असेल. त्यासोबतच आता जो काही पुढील प्रश्न आहे तो आहे बघा, दर साल दर शेकडा 12 दराने 12% दराने 9,000 रुपयांचे 6 महिन्याचे सरळ व्याज किती? आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता प्रश्न आपल्याला काय सांगितलं आहे की इथं दिला आहे काळ, पण कसा दिला आहे रे, महिन्यामध्ये दिलं आहे. त्याला आपल्याला काय करावं लागेल, वर्षात बदलण्यासाठी 12ने भागावं लागेल. लक्षात आलं का? तर बघा, पहिल्यांदा आपण काय करूया, काय काय दिले बघा, की मुद्दल दिली आपल्याला. किती दिली आहे, मुद्दल दिली आहे 9,000. किती दिली आहे, 9,000. दर किती दिला आहे रे, तर दर दिला आहे 12%. लक्षात आलं का? आता आपल्याला दिला आहे काळ. काय दिला आहे तो, 6 महिने. किती दिला आहे बघा, 6 महिने. तर आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता 6 महिने ह्याला वर्षामध्ये बदलण्यासाठी आपण काय करूया, 12ने भागूया. काय केले रे, 12ने भागलं तर काय येणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, हे झालं आपण वर्षामध्ये. चला लगेच पुढे पाहूया. आता बघा, मी जर आता किमती ठेवल्या, आपल्याला काय करायचं आहे, सरळ व्याज हवं आहे. व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मुद्दल आपल्याला व्याज काढायचं आहे. मुद्दल किती आहे, 9,000 गुणिले दर आहे 12 गुणिले, आता ही जी काही मुदत आहे ती काय आहे रे, 6/12. आता तुम्ही म्हणाल हे का आलं, तर आपण काय केलं, हे महिने दिलेत, महिन्याचं आपण काय केलं रे, वर्षात बदलण्यासाठी त्याला 12ने भागलं. लक्षात आलं का? भागिले काय येणार आहे, 100. चला विद्यार्थी मित्रांनो, काय काय राहील बघा, तर 12ला हे 12 गेले. लक्षात आलं का? त्यासोबतच हा जे काही वरचे 2 शून्याला हे खालचे 2 शून्य गेले. काय राहिलं बघा विद्यार्थी मित्रांनो, तर वरती राहिलं हा फक्त 90. काय राहिलं, 90 गुणिले हा काय राहिला रे, 6. काय राहिला, 6. चला काय करूया बघा, 6ने शून्याला गुणलं उत्तर आलं 0. 9 × 54. किती आलं, 54. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, जे काही 6 महिन्याचं व्याज होतं ते किती आलं रे, 540 रुपये. लक्षात आलं का? काय सांगितलं बघा, जे काही 6 महिन्याचे व्याज काय आहे बघा, 6 महिन्याचे व्याज 540 रुपये होईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण काय केलं, सूत्र तेच वापरलं. लक्षात आलं का? जे काही
तिसऱ्या उदाहरणामध्ये आपण मुद्दल काढली, त्यानंतरनं काढला दर, त्यासोबतच काढली मुदत. आता काय केलं रे, हे जे काही उदाहरण होतं ह्यामध्ये काय दिलं आपल्याला, महिने दिले. लक्षात आलं का? आता जे काही पुढील उदाहरण आहे तेही पाहूया. बघा, दर साल दर शिकडा 10 दराने 7,300 रुपयांचे 73 दिवसांचे सरळ व्याज किती? तर विद्यार्थी मित्रांनो, आता बघा आपल्याला इथं काय दिलं होतं, महिने. काय दिलं होतं बघा, महिने. आता आपल्याला इथं दिलं आहे दिवस. काय दिलं आहे, दिवस. आता बघा, ह्या दिवसांचं वर्षात रूपांतर करण्यासाठी 365ने भागावे लागते, कारण एका वर्षामध्ये किती दिवस असतात रे, 365. लक्षात आलं का? पहिल्यांदा काय काय दिले उदाहरणामध्ये ते लिहून घेऊया. काय दिले बघा, मुद्दल दिली आपल्याला 7,300. दर किती दिला आहे, दर दिला आहे त्यासोबत जी मुदत दिली ती किती दिली आहे रे, 73. किती दिले, 73. पण आपल्याला काय करायचं आहे, ह्याला 365 भाग द्यायचा आहे. लक्षात आलं का? का? कारण एक वर्ष म्हणजेच काय असतं रे, 365 दिवस. लक्षात आलं का? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता काय करूया, सूत्र लिहूया. काय येतं बघा, व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. चला, मुद्दल काय आहे बघा, 7,300 गुणिले दर किती आहे, 10 गुणिले आता जे काही मुदत आहे ती काय करायची आपल्याला, हे 73 दिवस भागिले 365. का? कारण एका वर्षाचे दिवस. लक्षात आलं का? भागिले काय केलं आपण, 100. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मी ह्याला भाग लावू शकते का? तर हो. का? बघा विद्यार्थी मित्रांनो, जर मी गुणाकार केला, काय केलं बघा, मी गुणाकार केला 73 गुणिले 5 केलं तर ते काय येतं माहिती आहे का, 365. काय येतं, 365. लक्षात आलं का? चला इथे भाग देऊया. भाग दिल्यानंतर काय येणार आहे बघा, 73 एक्के 73, 73 5 365. म्हणजे आता इथे काय काय उरलं बघा, इथे मी पुन्हा भाग दिला. काय येणार आहे, 5 एक्के 5, 5 दुने 10. लक्षात आलं का? त्यासोबतच इथे काय झालं रे, ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. लक्षात आलं का? पहिल्यांदा मी काय केलं, 73 365ला भाग दिला. लक्षात आलं का? छेदामध्ये उरले 5, छेदामधल्या 5 ह्या 10ला काय केला, भाग दिला. तो काय आला, 5 एक्के 5, 5 दुने 10. त्यासोबतच अंशामधील छेदाला शून्यामधील छेद गेले. आता काय काय राहिलं बघा, तर इथं राहिलं 73. काय राहिलं इथं, 73 गुणिले 2. काय राहिलं, 73 गुणिले 2. चला गुणाकार करूया. 3 दुने 6 आणि बेसाती 14 किंवा 7 दुने 14. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही 73 दिवसांचे व्याज 146 रुपये होईल. काय सांगितलं बघा, 73 दिवसांचे व्याज 146 रुपये होईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जे काही पुढील उदाहरण आहे ते काय आहे बघा, एका ठराविक दराने एका रकमेची 5 वर्षात दुप्पट होते तर व्याजाचा दर किती असेल. आता बघा त्यांनी काय सांगितले, एका ठराविक दराने एका रकमेची. आता इथं रक्कम काय करायची, तर जेव्हा असंही गणित येतं हे काय केलं जातं रे, हे स्कॉलरशिपमध्ये असं गणित येतं. लक्षात आलं का? तेव्हा अशा गणितामध्ये मुद्दल आपल्याला किती मानायची असते रे, तर मुद्दल मानायची असते 100 रुपये. किती, 100 रुपये. आता बघा ही जी काही मुद्दल आहे ती काय झाली रे, दुप्पट. काय झाली, दुप्पट. म्हणून दुप्पट रक्कम काय होणार आहे बघा, दुप्पट रक्कम काय झाली, 200. काय झाली बघा, 200. लक्षात आलं का? आता बघा जे काही दुप्पट रक्कम 200 झाली, 2000 लिहिलं बघा चुकून, 200. लक्षात आलं का? आणि व्याज आता किती झालं बघा, तर व्याज झालं, व्याज बरोबर काय येणार आहे, 200 वजा 100 म्हणजेच काय आलं रे, 100 रुपये. किती आले, 100 रुपये. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, आता ह्यामध्ये काय आलं बघा, मुद्दल आली 100 रुपये, व्याज आलं 100 रुपये आणि जे काही मुदत आपल्याला दिली ते किती दिली रे, 5 वर्षे. किती दिली, 5 वर्षे. आणि दर आपल्याला काय करायचं रे, काढायचा आहे. चला लगेच इथं काय करूया, सूत्र लिहूया. काय येतं बघा, व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ. लक्षात आलं का, भागिले 100. मुद्दल काय आहे, मुद्दल आहे 100 गुणिले दर आपल्याला काढायचा आहे, दर गुणिले काळ किती आहे, 5 भागिले 100 आणि व्याजसुद्धा किती आहे रे, 100. तर बघा विद्यार्थी मित्रांनो काय जाईल रे, तर ह्या 100ला हे 100 गेले, ह्या 100ला हे 100 गेले. तर काय राहिलं बघा, तर इथं राहिलं दर गुणिले 5
काय राहिलं दर गुणिले 5. मला दरची काय करायची किंमत काढायची. मग हे गुणाकारामध्ये असणारे 5 इकडे आल्यानंतर काय होणार आहे भागाकारामध्ये. लक्षात आलं का? चला लगेच 5नं काय करूया 100ला भाग देऊया. म्हणजेच काय येणार आहे बघा 5 एके 5 5 दुने 10 आणि हा 0. लक्षात आलं का? म्हणजेच व्याजाचा दर साल दर शिकडा 20 असेल. काय असेल बघा 20 असेल. व्याजाचा दर साल दर शिकडा 20 असेल. काय बघा 20 असेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, एका ठराविक दराने एका रकमेची जेव्हाही असं गणित तुम्हाला फसवण्यासाठी येतं तेव्हा नेहमी मुद्दल ही काय करायची रे 100 रुपयेच घ्यायची. लक्षात आलं का? त्यासोबतच आता जे काही पुढील गणित आहे ते आहे बघा दर साल दर शेकडा 15% दराने एका रकमेची तिप्पट होण्यासाठी किती वर्षे लागतील. आता बघा आपल्याला तिप्पट म्हणजे काय रे की एक मुद्दल मी घेतली 100 रुपये तर एकूण किती मुद्दल होईल रे ती 300 रुपये. कारण काय केलं आपण तिप्पट केलं. 100 अधिक 100 अधिक 100 किती झाली रे 300 रुपये. आणि त्यामध्ये व्याज काय येणार आहे 300 वजा 100 म्हणजेच काय येणार आहे 200 रुपये. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी काय सांगितलं मुद्दल मी काय घेतली रे 100 रुपये. काय घेतली 100 रुपये आणि त्याची तिप्पट किती येणार आहे तर 300 रुपये. किती येणार आहे 300 रुपये. यावरून आपण व्याज काढलं. काय काढलं बघा व्याज बरोबर काय येणार आहे 300 वजा 100 बरोबर 200 रुपये. किती 200 रुपये. आता बघा मुद्दल झाली व्याज झालं. आता आपल्याला दिला आहे दर. किती दिला आहे तर तो दर दिला आहे 15%. किती दिला आहे 15 आणि आपल्याला काढायचं आहे आता इथं मुदत किंवा काळ. लक्षात आलं का? चला लगेच काय करूया सूत्र लिहूया. काय येणार आहे बघा मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे बघा व्याज लिहायचं आहे. व्याज बरोबर तर बघा विद्यार्थी मित्रांनो व्याज किती आहे रे तर व्याज आहे 200 बरोबर मुद्दल किती आहे तर मुद्दल आहे 100. लक्षात आलं का? इथं आहे ना व्याज किती 200 मुद्दल किती आहे 100 गुणिले दर किती आहे 15 गुणिले काळ आपल्याला काढायचं आहे भागिले काय येणार आहे 100. काय येणार आहे 100. चला काय काय जाईल ह्या 100ला हे 100 गेले ह्या 100ला हे 100 गेले. काय काय राहिलं बघा इथं राहिलं 200 बरोबर 15 गुणिले क. बघा म्हणजे मुदतीची किंमत काढण्यासाठी गुणाकारामध्ये असणारे 15 इकडे आल्यानंतर काय होणार आहे भागाकारामध्ये. काय होणार आहे भागाकारामध्ये. लक्षात आलं का? चला मी काय केलं रे भाग दिला. काय येणार आहे बघा 5 त्रिक 15 5 चोक 20 हा 0. लक्षात आलं का? म्हणजेच काय झालं बघा उत्तर आलं 40/3. आता बघा अंश आणि छेदामध्ये हे उत्तर आलं. तर आता हे उत्तर आलं 40/3. हे मी लिहिलं अपूर्णांकामध्ये. म्हणजेच काय लिहिलं बघा छेदामध्ये 3 इथं लिहिलं 13. का 13 बघा 13 त्रिक 39 आणि उरला 1 तो काय आला रे 40. म्हणजेच तेच झालं 40/3. आता हे का लिहिलं कारण आपल्याला काढायचे आहेत वर्ष. आपल्याला वर्ष असं निघणार आहे का तर नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता ती जी काही रक्कम आहे त्या रकमेची तिप्पट होण्यास हा झाला पूर्णांक म्हणजे हे झाले 13 वर्ष आणि 1/3 म्हणजेच झाले 4 महिने. आता तुम्ही म्हणाल हे 4 महिने कसे काढले. काय केलं बघा 4 महिने कसे काढले. ही तर आहे पूर्ण संख्या म्हणजे हे 13 वर्ष कळाले. लक्षात आलं का? आता 1/3 हे म्हणता तुम्ही 4 महिने. काय म्हणला 4 महिने. तर बघा विद्यार्थी मित्रांनो मी काय केले रे 12 ह्या संख्येचे असे 3 भाग केले. काय केले रे 3 भाग. पहिल्या भागामध्ये 4 महिने दुसऱ्या भागामध्ये 4 महिने आणि तिसऱ्या भागामध्ये 4 महिने. म्हणजेच काय 4 एक्के 4 4 दुने 8 4 त्रिक 12. लक्षात आलं का? हा जो काही 12 आहे ह्या 12चे मी 4 समान भाग केले. लक्षात आलं का? 4 महिन्यामध्ये म्हणून काय आलं ते 1/3. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजेच त्या रकमेची तिप्पट होण्यास 13 वर्ष 4 महिने लागतील. आणि विद्यार्थी मित्रांनो हे जे काही 8वं 9वं गणित आहे हे IMP समजा. कारण स्कॉलरशिपमध्ये हे गणित असे गणित काय करतात रे की तुम्हाला देतात. बघा आता इथे काय दिलं रे जे काही वर्ष दिलं आहे तर येणारं उत्तर हे कशामध्ये येतं अंश आणि छेदामध्ये म्हणजे अपूर्णांकामध्ये येतं. लक्षात आलं का? अशा वेळी काय करायचं तर ते कन्वर्ट करावं लागतं. लक्षात आलं का? त्यामुळे ही दोन्ही उदाहरणे IMP आहेत तुमच्यासाठी. लक्षात आलं का? त्यासोबतच आता जे काही पुढील उदाहरण आहे ते काय आहे बघा दर साल दर शिकडा काही दराने 5,000 रुपयांचे 3 वर्षांचे व्याज आणि 4,000 रुपयांचे
4 वर्षाचे व्याज यांची बेरीज 1550 येते, तर व्याजाचा दर किती? आता बघा आपल्याला काय दिले बघा, 3 वर्षाचे व्याज दिले आणि 4 वर्षाचे व्याजही दिले, पण त्यांचा जो काही दर आहे तो काय आहे रे, तर तो आहे समान. मग आपल्याला काय करावं लागेल, जे काही पहिल्या वर्षीचं व्याज म्हणजे 3 वर्षाचं व्याज आणि 4 वर्षांचं व्याज यांची बेरीज आपल्याला करावी लागेल. म्हणजेच काय बघा विद्यार्थी मित्रांनो, मी इथं लिहिले बघा 3 वर्षाचे व्याज, काय दिले 3 वर्षाचे व्याज अधिक 4 वर्षांचे व्याज, 4 वर्षांचे व्याज बरोबर काय आले रे, त्यांची बेरीज, म्हणून इथं दिले बेरीज 1550. लक्षात आलं का? चला आता आपण काय करूया, 3 वर्षांचे व्याज काढूया. बघा व्याजासाठी सूत्र काय आहे बघा, मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. लक्षात आलं का? अधिक 4 वर्षांच्या व्याजासाठी सुद्धा काय येणार आहे बघा, मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. चला विद्यार्थी मित्रांनो, आणि हे काय येणार आहे, ह्या दोघांची बेरीज काय येते रे, 1550. चला आता बघा पहिल्या 3 वर्षाचं जे काही व्याज आहे त्यासाठी काय येते रे, मुद्दल 5000. काय येते बघा 5000 गुणिले आपल्याला काय करायचं आहे, दर काढायचा आहे. लक्षात आलं का? व्याजाचा दर काढायचा आहे, म्हणून द आहे तसंच गुणिले. आता इथं काळ किती दिला आहे रे, तर इथं दिले 3 वर्षाचे. काय दिले 3, म्हणून इथं आलं 3 भागिले काय आले बघा 100. लक्षात आलं का? अधिक. आता बघा जे 4 वर्षांचे व्याज तिथे मुद्दल काय आली रे, 4000. काय आली 4000 गुणिले जो काही दर आहे 4000, त्यासाठी आपल्याला दर काढायचा आहे. लक्षात आलं का? गुणिले. आता मुदत किती दिले रे, म्हणजे काय किती दिला आहे, 4 वर्ष. काय दिलं आहे 4 वर्ष भागिले 100 बरोबर काय येणार आहे 1550. लक्षात आलं का? कारण ह्या दोघांची बेरीज काय आहे 1550. लक्षात आलं का? चला आता काय होईल बघा, की हा वरच्या 2 शून्याला खालचे 2 शून्य गेले, याही वरच्या 2 शून्याला खालचे 2 शून्य गेले. काय काय उरलं तर बघा 50 गुणिले दर गुणिले 3 अधिक 40 गुणिले दर गुणिले 4 बरोबर काय येणार आहे 1550. लक्षात आलं का? जे जाईल ते इथं सगळं घालवलं. 50 गुणिले 3 म्हणजेच काय येणार आहे बघा, तर ते येणार आहे 150. काय येणार आहे 5 त्रिक 15 आणि हा 0 अधिक 4 चुक 16 आणि हा 0 बरोबर 1550. काय येणार आहे 1550. लक्षात आलं का? दर आहे तसंच आपण ठेवलं. लक्षात आलं का? ह्या दोघांची केली गुणाकार, पुन्हा ह्या दोघांचा केला गुणाकार आणि ह्या दोघांची आपल्याला करायची बेरीज. बघा 150 अधिक 160 म्हणजेच काय येणार आहे, तर बघा 0 अधिक 0 6 अधिक 5 म्हणजे 5 अधिक 6 बरोबर 1101. हातचाला 1 1 अधिक 1 2 अधिक 1 3 म्हणजे इथं काय आलं रे 310 बरोबर 1550. लक्षात आलं का? चला आता इथे काय आहे रे, तर ह्यामध्ये आहे दर, काय आहे गुणिले दर, इथं सुद्धा काय आहे दर. आता बघा इथे काय आहे दर गुणिले 310. दर आहे तसाच राहिला आणि हे गुणाकारामधला 310 इकडे गेला. काय गेला रे, इकडे गेला. तर काय येणार आहे 1550 भागिले 310. काय येणार आहे 310. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण काय करायचं बघा, जर मी भाग दिला तर काय येणार आहे बघा, ह्या शून्याला हा 0 गेला आणि काय येणार आहे बघा 31 एक्के 31 आणि 31 पाचा काय येणार आहे 5. लक्षात आलं का? 31 पाचा 155 म्हणजेच जो काही दर आहे तो काय आला रे 5. काय आला 5. लक्षात आलं का? तर विद्यार्थी मित्रांनो जो काही व्याजाचा दर आहे तो किती आहे रे 5%. लक्षात आलं का? व्याजाचा दर दर साल दर शेकडा 5% आहे. लक्षात आलं का? काय होतं बघा विद्यार्थी मित्रांनो, 3 वर्षाचं व्याज काढलं 4 वर्षाचं व्याज काढलं, ह्या दोघांची बेरीज आपल्याला काय दिलेली 1550. ह्यामध्ये दर आहे तो दर आहे तसाच ठेवला. लक्षात आलं का? कारण आपल्याला दर काढायचा आहे. जी काही ह्या दोघांची बेरीज 3 वर्षाचं व्याज आणि 4 वर्षांचं व्याज किती आलं, एक आलं 150 आणि दुसऱ्याचं आलं 160. ह्या दोघांची बेरीज आली 310. आता जी काही ह्या दोघांची बेरीज होती त्याला हे काय केले रे भागत दिला, तर आपल्याला व्याजाचा दर निघतो. लक्षात आलं का? त्यासोबतच आता ह्या सरळ व्याजमधील हा शेवटचा प्रश्न आहे. काय आहे बघा, एका रकमेची दर साल दर शेकडा 7 दराने 3 वर्षांची रास 6050 रुपये होते, तर ती रक्कम म्हणजेच मुद्दल कोणती
आता बघा, हा प्रश्न स्कॉलरशिपचा सर्वात आवडता आणि अवघड प्रकार आहे, कारण यामध्ये व्याज आणि मुद्दल दोन्हीही दिलेले नसते, फक्त आपल्याला दिलेली जाते ती रास. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता हा जो काही प्रश्न आहे हा सोडवायचा कसा, काय सांगितलं बघा, हा जो काही प्रश्न आहे हा सोडवायचा कसा. तर बघा, आपल्याला काय दिले, रास दिले. किती दिले रास, तर रास दिले 6,050 रुपये. रास दिली आहे 6,050 रुपये. त्यासोबतच जो काही दर दिला आहे तो किती दिला आहे रे, 7%. लक्षात आलं का? त्यासोबतच कालावधी किती दिला आहे, तर कालावधी दिला आहे 3 वर्ष. काय दिला आहे, 3 वर्ष. लक्षात आलं का? आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला काढायचे काय रे, की मुद्दल काढायची. काय करायचे, मुद्दल काढायचे. तर मुद्दलसाठी जे काही सूत्र आहे ते काय आहे बघा, ए बरोबर पी 1 अधिक आर टी भागिले 100. काय आहे, भागिले 100. आता बघा, ए म्हणजे काय आहे, अमाऊंट. अमाऊंट म्हणजेच काय आहे, रास. पी म्हणजे प्रिन्सिपल, जे आपल्याला इथे काढायचं आहे. आर म्हणजे रेट, टी म्हणजे टाईम. चला लगेच किमती ठेवूया. अमाऊंट किती आहे रे, 6,050 बरोबर पी कंसामध्ये 1 अधिक आर किती आहे रे, तर आर आहे 7 गुणिले 3 काय आहे रे, वर्ष. लक्षात आलं का? भागिले 100. काय आहे हे, 100. चला विद्यार्थी मित्रांनो, आता बघा काय होणार आहे, ह्या दोघांचा करूया गुणाकार. बघा, 6,050 बरोबर पी कंसामध्ये 1 अधिक 7×21 छेदामध्ये काय आलं रे, 100. इथे चुकून बघा, हा पूर्णांक आहे. लक्षात आलं का, 1 अधिक. इथे रेष खाली गेली, तसं नाही आहे. इथं अंश आणि छेद आणि इथे अधिक ही क्रिया आहे आणि मग 1 आहे. लक्षात आलं का? चला आता पुढे काय होईल बघा रे, तर हे आहे तसंच राहिलं. 6,050 बरोबर पी. आता इथे बदल होणार आहे कंसामध्ये. काय होणार आहे बघा, 100 गुणिले 1 100 अधिक 21 काय आलं रे, तर ते आलं 121. काय आलं, 121 भागिले 100. लक्षात आलं का? हे जे काही पूर्णांक आहे तो काय केला रे, मी ह्यामध्ये गुणाकार केला. इथे गुणाकार आणि मग तो इथे मिळवला. लक्षात आलं का? तो काय झाला, 121 भागिले 100. आता बघा, हे जे काही पी आहे ह्या पीची किंमत काढण्यासाठी आपण काय केलं, हे जे काही अंशछेद आहेत हे जर मी इकडे नेले तर काय होणार आहे बघा, तर हे 6,050 आहे तसेच राहणार आहे. आता ही क्रिया इकडे नेल्यामुळे काय होणार आहे, ह्या जो काही छेद आहे तो गेला अंशामध्ये आणि छेदामध्ये काय आलं रे, 121. काय आलं, 121. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता बघा काय उरलं, 121 मी काय केलं रे, भाग दिला. काय दिला मी, 121 भाग दिला. तर काय होणार आहे, 121 5 605 उरले इथे 0. म्हणजे इथं काय आलं आहे, 50 गुणिले 100. तर काय येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, 5 × 5 किती शून्य आहेत, 1 2 3. म्हणजेच जी काही मुद्दल आहे ती किती येणार आहे बघा, जी काही मुद्दल आली 5,000 रुपये. काय आहे, 5,000 रुपये. लक्षात आलं का? आता बघा, तुम्ही म्हणाल की हे सूत्र तर आम्हाला काही माहीतच नाही, हे कुठून घेतलं. लक्षात आलं का? आता बघा, हे साध्या व्याजाचं सूत्र आहे. लक्षात आलं का? इथे आपण काय करतो रे, मुद्दल काढतो. लक्षात आलं का? आणि इथे 1 का आला, तर पी हा कॉमन आहे म्हणून तो काय केला रे, बाहेर आला. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण काय केलं रे, हे पाहिलं. आता कुणाला वाटेल हे खूप अवघड आहे. काय आहे बघा, खूप अवघड आहे. हे असं अवघड तुम्हाला वाटू शकतं, पण जर तुम्ही ह्या सूत्रानुसार गेला तर खूप सोपं आहे. लक्षात आलं का? तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय केलं रे, की हे जे काही साधी सोपी गणितापासून काय आहे बघा, हे जे काही साधी सोपे गणितापासून ते अवघड स्कॉलरशिपमध्ये हे अवघड प्रश्न येतात. अवघड प्रश्नापर्यंत सरळ व्याजाचे सर्व प्रकार पाहिले. मला खात्री आहे की आता तुम्हाला सरळ व्याज हा घटक खूप सोपा वाटू लागला असेल. जाता जाता तुमच्यासाठी एक छोटासा होमवर्क बघा. दर साल, दर शेकडा 8 दराने 3,000 रुपयांचे 2 वर्षाचे सरळ व्याज किती होईल? सरळ व्याज किती होईल याचे उत्तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल
तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या मराठी लेक्चरवाली चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. धन्यवाद.